नुकताच झालेल्या पुतीनच्या भारत दौऱ्यामध्ये भारताने पुतीनचा सर्वात मोठा सिक्युरिटी प्रोटोकॉल मोडला आहे, ज्यामुळे संपूर्ण जगामध्ये भारताला घेऊन अक्षरशः खळबळ माजली आहे। या दौऱ्यानंतरनं या दोघांच्याही भेटीपेक्षा जास्त या पांढऱ्या फॉर्च्युनरची सर्वात जास्त चर्चा का झाली, चला तेच पाहू। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीनची सिक्युरिटी ही जगातील 2 नंबरची सर्वात अत्याधुनिक सिक्युरिटी आहे आणि या सिक्युरिटीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे ही ऑरस सेनाट L700 गाडी। ही गाडी बुलेट प्रूफ तर आहेच, पण ही गाडी आतील लोकांचे ग्रेनेड आणि रासायनिक हल्ल्यांपासूनही बचाव करू शकते। पण जेव्हा पुतीन भारतामध्ये आले तेव्हा भारताने त्यांना या बुलेट प्रूफ गाडीमध्ये न बसवता या पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर मध्ये बसवलं, जी साधी बुलेट प्रूफ ही नसावी। या सर्वाला कोऑर्डिनेट करून रशियाने संपूर्ण जगाला आणि खास करून अमेरिकेला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की अजूनही भारत आणि रशियाचे संबंध किती मैत्रीपूर्ण आहेत। ही झाली रशियाची बाजू, पण भारताने आपल्या रशियासारख्या मित्राच्या बाबतीत ही फॉर्च्युनर सारखी रिस्क का बरी घेतली असेल, जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त हो इतकीच कमेंट करायची आहे। 50 कमेंट झाल्यानंतर मी याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेन।